म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण आज 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी डीबीटीचा बटन दाबून पहिला टप्पा वितरणाला सुरुवात केलेली आहे। यासाठी राज्य सरकारने 2,215 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। किती? 2,215 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तुमच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी। आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये असं 3,000 रुपये त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज सकाळी डीबीटीचा बटन दाबलेला आहे। कधी तुम्हाला मेसेज येऊ शकतं, मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता। बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं दाखवतो। पहिल्या टप्प्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जात आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये असं 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे। तर यापैकी आज 9 तारखेला, 10 तारखेला, त्यानंतर 11 तारखेला असं 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे 3 टप्प्यामध्ये। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज सकाळीच पैसे जमा झाले असतील आणि तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल। तर जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। आणि काल बैठक झाली आहे राज्य शासनाची बैठक झाल्यानंतर एक नवीन GR काढण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये फक्त लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी बहीण योजना सोबत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजनांना नवीन सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या नवीन योजना सुरू होणार आहे, याची अंमलबजावणी कसं केले जाणार आहे, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागतील। तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनावरच अवलंबून राहू नका। महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत। सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे, कारण राज्य शासन तुमच्यासाठी योजना आणत असतं। गोरगरीब मध्यमवर्गीय महिला असू द्या, पुरुष असू द्या, कोणासाठी सर्वांसाठी योजना असतात। सर्व योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे। म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की राज्य शासनाने कोणकोणते ठराव केलेले आहे आणि ज्या योजना पेंडिंग आहेत त्यांना कसं सुरू करण्यात आलेलं आहे। सर्व योजनांबद्दल तुम्हाला माहिती आम्ही सांगणारच आहोत। सर्वात अगोदर आपण माहिती पाहूया महत्वाची, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। आणि एक महत्वाची माहिती, ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। याची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला KYC करून घेणं गरजेचं आहे। ही तारीख संपल्यानंतर कदाचित तुमची KYC होणार नाही आणि यापुढे येणारा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल आणि हप्ता जर आला नसेल तर तुम्हाला KYC बंधनकारक नाही। ऑक्टोबर महिन्याचा हप्त्यासाठी KYC ची आवश्यकता नाही, पण यापुढे येणारा हप्ता जसं की नोव्हेंबरचा, डिसेंबरचा, जानेवारीचा, फेब्रुवारीचा जो हप्ता तुम्हाला जमा होणार आहे, ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना जमा होईल। आणि पुढील 5 वर्षापर्यंत योजना असंच सुरू राहील, फक्त KYC करून घेणं गरजेचं आहे। आता या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गीय, मध्यम वर्गीय महिलांना लाभ दिला जातो 1,500 रुपये प्रमाणे। तर यामध्ये आता एक माहिती आलेली आहे की 2025 म्हणजे जानेवारी 2026 पासून तुम्हाला कदाचित 2100 रुपये प्रमाणे हप्ता
सुरू करण्यासाठी तरतूद केली जात आहे। जरी तरतूद 2 महिन्यामध्ये कंप्लीट झाली तर तुम्हाला जानेवारी पासून कदाचित 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटू शकतं। याला पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आलेलं नाही, पण माहिती आलेली आहे, सूत्रांनी माहिती दिलेली आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुरू करण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटावा का? जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा, 2100 रुपये प्रमाणे हप्ता आम्हाला भेटला पाहिजे। तर आपण महत्वाची माहिती पाहूया। लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। त्या जिल्ह्यांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो। तर सर्वात पहिला जिल्हा येतो बघा, धुळे, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये, या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज सकाळीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला असेल। तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता, तुम्ही बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या, सीएससी सेंटरला जाऊन खात्री करून घ्या। तुम्ही मेसेजची वाट पाहत असेल तर मेसेज येत नाही, म्हणून या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये। पुन्हा एकदा सांगतो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नागपूर, नाशिक, चंद्रपूर आणि गोंदिया या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल। आता महत्वाची माहिती आपण पाहूया की राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे सुरू करण्यात आली त्याच पद्धतीने राज्यातील गरीब व्यक्तींना, मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे, कारण राज्य शासन या योजना तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी या योजना सुरू केलेल्या आहे आणि भरपूर अशा मध्यमवर्गीय, गरीब व्यक्ती वर्गीय, महिला असू द्या, पुरुष असू द्या, त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ जात नाही, कारण त्यांच्याकडे माहिती राहत नाही। माहिती तुमच्याकडे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठीच आपण हे चॅनल बनवलेलं आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं आधी गरजेचं आहे, कारण राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना सुरू होतात सर्व योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असंच आपण नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। बघा, आता महाराष्ट्रामध्ये आता हे 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल पहिल्या टप्प्यामध्ये, तर आता केवायसी केल्यानंतर बँकांची निवड करण्यात आलेली आहे। आता खासगी बँकांपैकी जर तुमचं खातं असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा होतो, जर तुमचं खासगी बँक असेल, म्हणजे ज्या बँक, छोट्या बँका असतील ज्यांच्याकडे आयएफसी कोड नसतो, आयएफसी कोड हे अतिशय महत्वाचा आहे। ज्या बँकांकडे आयएफसी कोड आहे त्याच बँकांना पैसे जमा होतील, त्याच बँकांमध्ये पैसे जमा होतील। छोट्या खासगी बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही, म्हणून राज्य शासनाने 10 बँकांची निवड केलेली आहे। या 10 बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे, कारण या 10 बँकांमध्ये स्वतःचा आयएफसी कोड आहे आणि मोठमोठे ब्रँचेस आहे। या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला आज सकाळीच पैसे जमा झाले असतील, या बँकांपैकी वेगळं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा झालेले नाही, होणारही नाही। बँकांची नाव आपण पाहूया। सर्वात अगोदर पहिलं बँक येतं एचडीएफसी बँक, सर्वात मोठं बँक आहे एचडीएफसी बँक आहे। आयसीआयसीआय बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, येस बँक आहे, कॅनरा बँक आहे, युनियन बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर पोस्टामध्ये जरी खातं असेल, या 10 बँकांची नावं आलेली आहे। पोस्टामध्ये जरी खातं असेल, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। या 10 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर हप्ता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सकाळीच तुम्हाला मेसेज आला असेल। मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले असतील, किंवा तुमच्याकडे फोन पे असेल, गुगल पे असेल, कुठल्याही प्रकारचे तुम्ही चेक करू शकता। आता महत्वाची माहिती पाहूया की राज्य शासनाने महत्वाचे जे आता नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनेबद्दल आपण माहिती पाहूया। राज्यातील आता गरीब व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना आणतं। आता बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून गरीब व्यक्तींना बांधकाम विभागामधून भांड्याची किट वाटप केली जाते। तर आता पेटीचा फॉर्म सुरू झालेला आहे। जर तुम्हाला भांड्याची किट भेटली असेल तर आता पेटीसाठी फॉर्म तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला पेटी वाटप केले जाणार आहे। त्या पद्धतीने शिलाई मशीन योजना असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, पिठाची गिरणी योजना असू द्या, या सर्व योजनांना नवीन सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल। भांड्याची किटचं ऑलरेडी सुरूच आहे
आता पेटी वाटप सुरू होत आहे. तर आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर तुम्हाला जमा झाले नसतील तर आता तुम्हाला या महिन्यापासून पैसे जमा होणार आहे. पिठाची गिरणी आणि सिलाई मशीनसाठी याची वेगळी तारीख येणार आहे. तारीख वगैरे ठराव झालेला नाही, पण लवकरच तुम्हाला याचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने अपलोड केले जाणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने जे फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कोणकोणते डॉक्युमेंट द्यावं लागतील, सर्व माहिती डिटेलवर याचा जसाही GR येईल तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र शासनामध्ये जेवढे पण योजना असतात सर्व योजनेचा लाभ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना असतील सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता, तुम्हाला पैसे जमा झाले की नाही आणि आतापर्यंत किती पैसे तुम्हाला जमा झाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.